आठवणींना आणि त्यांच्या एकूणच सगळ्या कार्याला अभिवादन करतो. कारण त्यांचं काम प्रचंड आहे. म्हणजे मी ते गेल्यानंतर जेव्हा लिहिलं होतं तेव्हा मतकरी आणि विजय तेंडुलकरांसारखी लेखनातली शिस्त जर आपल्याला आली तर मग खरंच काही मग म्हणजे ते 10 ते 6 नोकरीला बसल्यासारखे ते जेव्हा लिहायचे तर ती शिस्त यावी असा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. पण जो एक अंगीभूत आळशीपणा असतो बऱ्याच वेळा आपल्यामध्ये, तो हे असलं काही करू देत नाही. तो मतकरी आणि तेंडुलकरांनाच शोभतो. तर रत्नाकर मतकरींची एक फार जुनी कथा. कथेचं शीर्षक आहे तुमची गोष्ट. ही तुमची गोष्ट आहे. तुमची म्हणजे तुमच्या बाबतीत घडू शकेल अशी. तुम्ही मध्यम वयाचे, तसे तरुणच म्हणा हवे तर, सुशिक्षित मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय गृहस्थ आहात. कुठल्या तरी कंपनीत म्हणा, बँकेत म्हणा, सचिवालयात म्हणा, तुम्हाला साधारण बऱ्यापैकी पगाराची नोकरी आहे. तुम्ही विवाहित आहात. प्रेमविवाह नाही, तसे तुम्ही मुलींच्या फंदात कधीच नव्हता. म्हणजे कॉलेज मधल्या किंवा रस्त्यातल्या सुंदर मुलींकडे वळून न पाहणे इतके सुद्धा तुम्ही अरसिक नव्हता, अजूनही नाही. पण ते तेवढंच. लग्न जुळवलं आई वडिलांनी, पण निवडीबद्दलही तुमची काही तक्रार नाही. बायको दिसायला 4 चौघींसारखी आहे, मधून मधून कटकट करते, पण तिचं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला इथे माहिती आहे. ती मुलांचं सगळं करते, घर नीट ठेवते, आल्या गेल्याचं करते. मुलं तुमची शाळेत जात आहेत, मस्ती करतायत, चांगली निरोगी आहेत. थोडक्यात तुम्ही सुखवस्तू आहात, समाधानी आहात. आयुष्यात तक्रारीला फारशी जागा नाही. थांबा, तुम्ही काय म्हणणार ठाऊक आहे मला. तुम्ही अगदी सर्व सुखी नाही, कबूल आहे. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे सबंध जगीच तसा कोणी नाही. तशा बारीक सारीक काळज्या प्रत्येकालाच आहे. मुलीच्या शाळेचा खर्च फार होतो, मुलगा गणितात कधी कधी उडतो, बायकोचे सांधे धरतात, तुमचे बॉसशी खटके उडतात, नात्यातल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरच येतात. अहो, 1 ना 2 कुठली तरी काळजी आहेच आहे. तशा विवंचना आहेतच. पण त्याशिवाय सुखाची तरी काय चव. पण महत्वाचं काय असेल तर तुमचा कॉन्शियस, तो स्वच्छ आहे. सरसद विवेकबुद्धी ठणकत नाही, रात्री झोप चांगली लागते, तुम्ही कुणाचं काही देणं लागत नाही, कुणाशी वैर नाही, कुणाला तुमच्याविषयी आकस नाही, तुम्हाला अकारण लोभ नाही, कसलीही व्यसन नाही. बरं, गुन्हा ती दिशाच तुम्हाला ठाऊक नाही. आजवर तुम्ही कसलाही गुन्हा केलेला नाही, पुढेही करण्याची शक्यता नाही. कारण तुम्हाला आपली समाजातली जबाबदारी समजते, बायको मुलांची जबाबदारी समजते. दुसरं, तुमची वृत्ती सुद्धा मुळीच गुन्हेगारी नाही. तुमचा आपला नाकासमोरचा रस्ता, इकडे तिकडे बघण्याचं कारणच काय. म्हणजे तसा अतिरेकी चांगुलपणाही तुम्ही दाखवणार नाही. हरिश्चंद्रावरही संकट आली, तुम्हाला माहितीये. बसच्या रांगेत तुम्ही हळूच पुढे घुसता. रस्त्यात पैशाचं पाकिट सापडलं तर ते काही तुम्ही पोलिसांच्या हवालीत करालच असं नाही. ते सुद्धा पोलीस ते स्वतःजवळ ठेवणार नाही याची तुम्हाला खात्री नसल्यामुळे. पण या असल्या फालतू गोष्टी तुम्ही काय फार मोठे गुन्हेगार ठरत नाही. थोडक्यात कॉन्शियस स्वच्छ, तुमच्या अंगावरच्या परेड घडीच्या कपड्यासारखा. वर्तमानपत्रात तुम्ही गुन्ह्याच्या बातम्या वाचता त्या गंमत म्हणून. त्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटतं. लोक खून करत असतील, आत्महत्येला प्रवृत्त होत असतील, सोन्याच्या चिपा चिखलात लपवत असतील, लाखो रुपये भिंतीत चिणत असतील. हे तुम्हाला खरंच वाटत नाही. आता छापून आलं म्हणजे ते खरं असणारच, कारण छापून आलेल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे. पण एकूण तुमचं जग वेगळं, या गुन्ह्यांचं जग वेगळं. म्हणून तर गुन्हेगारीच्या कथा सुद्धा तुम्हाला आवडत नाहीत. शाळा कॉलेजात असताना तुम्ही रहस्य कथा वाचल्यात, पण ते आपले गंमत म्हणून. त्यातलं काहीच तुम्हाला मनापासून कधीच पटलेलं नाही. आणि ते इंग्रजी रहस्यपट, बाप रे, त्यात बायका नवऱ्याचे खून काय करतात, प्रियकर प्रेयसींचे सूड काय घेतात, ती विष, ती पिस्तूल, अरे राम. औषधाच्या बाटलीवर पॉइझन शब्द दिसला की तुम्ही डॉक्टरने 1 गोळी घ्यायला सांगितली असताना अर्धीच घेता. आणि पिस्तूल, शब्देवर सांगायचं तर खरं पिस्तूल तुम्ही अजून पाहिलं सुद्धा नाही. गोष्टीत काय पाहिजे ते दाखवावं. अरे चांगला माणूस सांगा ना, जाईलच कशाला गुन्ह्याच्या वाटेला. निदान तुमच्यासारखा सभ्य माणूस तरी. शक्यच नाही. पण समजा संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तुम्ही ऑफिसमधून घरी परत चालला. तुमचा रोज संध्याकाळी घरी जाण्याचा रस्ता क्षणभर डोळ्यांसमोर आणा. चर्चगेट जवळचा म्हणा, विटी जवळचा म्हणा, ऑफिसमधून घरी जाण्याचा तुमचा नेहमीचा रस्ता.
रस्ता अर्थातच गजबजलेला आहे. तुम्ही आपल्या तंद्रीत चालत आहात, डोक्यात नेहमीचेच विचार आहेत, नथिंग स्पेशल. दिवसभराच्या कामानं तुम्ही काहीसे थकलेले आहात, पण घराच्या ओढीने थोडा उत्साह सुद्धा वाटतोय. समोरच्या रस्त्यात एक बाई घुटमळत उभी असलेली तुम्हाला दिसते. बाई तशी तरुण आहे, दिसायला बऱ्यापैकी आहे. निळसर रंगाचं पाचवारी जॉर्जेट नेसली आहे, पदर डोक्यावरून घेतलेला, वेशभूषेत भडकपणा कुठेच नाही. एवढं सगळं तुमचा मेंदू क्षणार्धात टिपून घेतो आणि तुम्ही पुढे चालू लागता. सुनिये, बाबूजी. ती बाई तुम्हाला थांबवते. जी मैं हाँ आप ही ये तिच्या हातात कसलं तरी चिठोर आहे, ते ती तुमच्या समोर धरते. जी ये अच्छा, ही पत्ता शोधते. तुम्ही तो बघता, तो रस्ता तुमच्या माहितीचा आहे. 2 रस्ते टाकून पलीकडेच तरतोय. तुम्ही तिला इंग्रजीतून समजावून देऊ लागता हातवारे करून. जी बाबूजी, अंग्रेजी नाही, ती ओशाळून सांगते. मग राष्ट्रभाषा, वरड्या हिंदीत तुम्ही तिला पत्ता सांगू लागता, पण तिच्या डोक्यात काही प्रकाश पडलेला दिसत नाही. तुम्ही घड्याळाकडे पाहता, फारसा उशीर नसतो झालेला. तुम्ही म्हणता, चलो हम दिखाएंगे. जी ठीक है, बड़ी मेहरबानी आपकी. तिला एकदम हायसं वाटतं. मोठी अडचण दूर झाल्यासारखा तिचा चेहरा उजळतो. तसं तुम्हालाही दुसऱ्याच्या उपयोगी पडणं आवडतं. बाई सुद्धा चांगल्या घरातली दिसते. आता मदत करणं कर्तव्यच आहे. शहरामधून पत्ते सापडणं मुश्किलीच, त्यातून तो लिहिलेला इंग्रजीतून. तुम्ही दोघेही चालू लागता. तुम्ही अर्थातच तिच्यात आणि तुमच्यात सुरक्षित अंतर राखलेलं आहे. हो, पाहणार चौकात गैरसमज नको. बाईचा स्वभाव बऱ्यापैकी मोकळा दिसतो. तशी ती वयानं फार मोठी नाहीच, 20-22 वर्षांची मुलगीच म्हणा ना. बोलण्यात अमाप उत्साह आणि आर्जव. स्वर लागावी, बोलणं गोड. पहिली भीड चेपताच ती मन मोकळेपणाने बोलू लागते. बाबूजी माफ करना, आपको तकलीफ पड़ी. हम लोग यहाँ नए आए हैं ना, 2-4 दिन हुए, इसलिए घर ढूंढना भी मुश्किल हो जाता है. हमारे घर वाले ने पता लिख के दिया, चिट्ठी बैग में रख के बाहर जाती हूँ. मकान नहीं मिला तो आप जैसे किसी भले आदमी को. स्वतःचा भला आदमी असा उल्लेख ऐकून तुम्हाला थोडं बरं वाटतं. लेकिन आप गई कैसे, तुम्ही विचारता. काहीशा कुतूहलानं, काहीच सहज काहीतरी बोलायचं म्हणून. जी आप गई कैसे. वो घर वाले ने सुबह टैक्सी में छोड़ दिया ना बहन जी के घर. बोलताना स्मित करण्याची पद्धती तिची फार गोड आहे. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहानं ती सगळी सांगते. मैं टैक्सी में ही लौटी, लेकिन यहाँ मार्केट में तरकारी काटने की छुरी लेनी थी ना. बोलता बोलता ती आपल्या जवळच्या बुधल्यासारख्या मोठ्या जीपच्या पर्समधून एक नवी कोरी लखलखीत सुरी बाहेर काढते. बालिशपणे दाखवू लागते. ये देखिए ना बाबूजी. हाँ अच्छा है ना, 5 रुपए में. हाँ महंगा तो नहीं. भाबडेपणाची गंमत वाटून तुम्ही म्हणता, नहीं नहीं महंगा नहीं, अच्छा वाला दिखता है. हाँ बिल्कुल अच्छा वाला है, जर्मन है, देखिए देखिए तो. सुरी पुढे करत ती सस्मितपणे म्हणते. क्या बाबूजी डरते है क्या. तुम्ही किंचित दुखावता. सुरीला घाबरायला तुम्ही काय लहान मूल आहात. तुम्ही ती हातात घेता, पात्यावरून धारेवरून बोट फिरवत किंचित हसून म्हणतात, अरे नहीं नहीं, इसमें डरने की क्या बात है. आणि याच वेळी गर्दीतून एक माणूस तुमच्या दिशेनं धावून येतो. अरे ए अबे साले, तू ही हरामखोर, रुक, छोडूंगा नहीं तेरे को, रुक, उधर ही रुक. तो मोठमोठ्याने ओरडतोय, हिंदीतून शिव्या देतोय, तुमच्याकडे बोट रोखून बरळतोय. आणि एकाएकी हे घडल्यामुळे तुम्ही दचकता. ती तरुणी सुद्धा बिचकून तुम्हाला बिलगते. या माणसाचा अवतार फार विलक्षण आहे. केस विस्कटलेले, कपाळावर आलेले, फुलांचा बुशर्ट, काळी पॅन्ट आणि ती नाटकात लावतात तशी छोटीशी दाढी हनुवटीवर, बुवया जाड काळ्या. क्षणार्धात तेवढं तुमच्या लक्षात येतं तोच तो माणूस तुमच्या अंगावर धावून येतो. क्या रे ए साले, लड़की को अकेले देखकर फसाता है क्या, अभी दिखाता हूं तेरे को. सुदैवाने ती सुरी तर अजून तुमच्या हातात असते. तुम्ही ती नकळतच पुढे करता. तसा तो थोडा मागे होतो, पण तोंडाचा पट्टा मात्र चालूच ठेवतो. छुरी दिखाता है क्या, छुरी दिखाता है, छुरी से नहीं डरने वाला मैं साले. एव्हाना लोकांची गर्दी जमलेली असते. जवळपासच्या दुकानातले लोक, फेरीवाले वगैरे लोकांचा थवा जमतो. तो माणूस तुम्हा दोघांकडे बोट दाखवत पुन्हा पुन्हा तुमच्या अंगावर येतच असतो आणि तुम्ही ती सुरी उगारून स्वतःचं संरक्षण करत असता.
काय चाललंय हे तुमच्या बिलकुल ध्यानात येत नाही. जे काही तुमच्या हातून घडलंय ते नकळतच. थोडं भान येताच तुम्ही त्या तरुणीला खेचता आणि चालू लागता. का कोण जाणे, तुम्ही पुढे होतातच तशी गर्दी तुम्हाला वाट करून देते. तुम्हाला भोवळ आल्यासारखं होत असतं, कपाळावरची शीर ताडताड उडत असते. कोण होता कोण तो? आपल्या अंगावर कशासाठी धावून येत होता? आपल्या दोघांच्या लोकांनी हातवरे कशासाठी करत होता? आपला आणि हिचा संबंध तर त्याला सूचित नव्हता करायचा. कोण था हो? जी. तिचं तर भीतीनं पाणी पाणी झालंय. चेहरा पांढरा फटक पडलेला आहे. या विचित्र प्रकाराने तीही बेदरून गेली आहे. कौन था वो? जी, मैंने सोचा कोई आपका दुश्मन होगा क्या? हा. एवढंच ती कशी बशी बोलते. एवढं होईपर्यंत ती इमारत येतेच. आणि एकदम तुमच्या ध्यानात येतं की ती सुरी अजून तुमच्याच हातात आहे. तिची मूठ घामाने थबथबली आहे. आणि मग जमावानं आपल्याला वाट का दिली हे तुमच्या लक्षात येतं. आपण ही सुरी म्हणजे ते आपल्याला असावं की रडावं हेच तुम्हाला कळत नाही. सुरी मारून आपल्याला जिथे एका गावात दुधी भोपळा सुद्धा चिरता येत नाही. लीजिए ये आपकी छुरी. जी, ये आपकी छुरी. जी, आप ऊपर तक आएंगे, मुझे डर लगता है. तिच्या स्वरात कंप असतो. मगाच्या प्रसंगानं तिचं शरीर अजूनही कापत आहे. अच्छा चलो. तुम्ही इमारतीच्या मुख्य दरवाजातून आत येता. ये छुरी ले लो. वो ती सुरी घेण्यासाठी हात पुढे करते, पण एवढ्यात एक अडचण तिच्या ध्यानात येते. पर्सची झीप उघडायला दोन्ही हात मोकळे हवेत. ती झीप उघडते, दोन्ही हाताने पर्सचे बंद धरते. रखो. तुम्ही सुरी त्या पर्समध्ये ठेवता. बाबूजी माफ करना, आपको तकलीफ दे रही हूं. ती लीनपणे म्हणते. त्या लीनपणाने तुम्ही भारावून जाता. चौथ्या मजल्यावर तिची खोली असते. ते 4 काळोखी जिने चढून जाणं महाकठीण असतं. आणि चालता चालता एकदम मध्येच अचानक उई माँ, ती अचानक खाली बसते. क्या हुआ? कुछ नहीं, हमारा पैर. ती कशी बशी उठून उभी राहते. क्षणभर श्वास घेते. मग अगदीच सावकाश चालू लागते. बहुधा तिचा पाय मुरगळला असावा. तशीच लंगडत लंगडत ती आणखी 2 जिने चढते. खोलीच्या दाराला कुलूप आहे. ती पर्समधून किल्ली काढण्याचा प्रयत्न करते, पण सामानाच्या गर्दीत ती सापडत नाही. एव्हाना तिच्या मुद्रेवरचा उत्साह फार नाहीसा झालाय. ती त्रस्त दिसू लागली आहे. अखेरीस किल्ली सापडते. ती कुलूप उघडू लागते. अच्छा तो मैं चला. जी ठहरो ना. जी, जरा ठहरो. जी नहीं, वो जरा चाय बाय तो लो. वो नहीं, इतनी तकलीफ उठा ली आपने. पुन्हा तेच अर्ज. क्षणभर तुम्हाला थांबण्याचा मोह होतो. नुकत्याच घडलेल्या प्रसंगाने झालेला मनाचा गोंधळ, 4 मजले चढून आलेला थकवा, तिचं घर पाहण्याची उत्सुकता आणि या सर्वावर कळस म्हणजे तिनं गोड आवाजात केलेला चहाचा आग्रह. जरा चाय बाय तो लो. तरीही तुम्ही सावध असता. कुणा अनोळखी घरात जाऊन भलत्या भानगडीत पडण्याची तुमची इच्छा नसते, म्हणून तुम्ही तिच्या विनंतीला नकार देऊन जाऊ लागता. जी शुक्रिया. नहीं, ठीक है, फिर भी शुक्रिया. असंख्य वेळा शुक्रिया म्हणून ती तुम्हाला निरोप देते आणि कुलूप उघडू लागते. तुम्ही त्या जिन्याच्या 8-10 पायऱ्या उतरता. एवढ्यात वरून हाक येते. बाबूजी सुनिये. जी. तुम्ही वळून पाहता. जिन्याच्या कडेशी तिचा अजिजी करणारा भाबडा सस्मित चेहरा दिसतो. माफ कीजिए, मुझसे ये ताला खुलता नहीं, आप जरा. तुम्ही किंचित हसून परत वर जाता. तिच्या हातून किल्ली घेऊन कडी सरकवता. थोडासा जोर लावून दार उघडता. दार ढकलताच काहीतरी धाडकन कोसळल्याचा आवाज येतो आणि दरवाजात 2 पाय आडवे पडलेले दिसतात. तुम्ही विस्मयाने पुढे होता. दरवाजातून आत जाता आणि एकदम भयंकर, आत एक प्रेत पडलेला आहे. त्याची कुशी रक्ताने भिजलेली आहे. अरे बापरे, हा तर तोच माणूस आहे मगाचा. तुमच्या अंगावर धावून येणारा, फुलाफुलांचा शर्ट, बुशर्ट, काळी पॅन्ट घातलेला, छोटी दाढी, जाड भुवया. इथे कसा आणि या स्थितीत? बापरे, म्हणजे तुम्ही सरळ रक्ताच्या थारोळ्यात उभे आहात. आणि क्षणात तुमच्या लक्षात येतं की हा खून आहे.
आपण एका अनोळखी घराचं दार उघडून आत शिरलो आणि तिथे खून झालेला आपल्यालाच प्रथम दिसला, म्हणजे आपल्यावर आळ येण्याचा संभव. तुम्ही काय करा, तुम्ही काय कराल? तुम्ही पळत सुटता. तुम्ही पळत सुटता. त्या काळोख्या जिन्यांवरून 4-4 पायऱ्या ओलांडत तुम्ही जीवाच्या आकांतानं पळत सुटता. त्या अनोळखी स्त्रीपासून, त्या भयंकर खोलीपासून, रक्ताने लडबडलेल्या त्या प्रेतापासून दूर दूर पळत सुटता. इमारतीच्या बाहेर पडून तुम्ही रस्त्यावर येता, तरीही अजून तुम्ही पळत आहात. आणि एकदम एक माणूस समोरून येऊन तुम्हाला धरतो. अरे किधर भागताय रे तू, क्या किया तुम, भागता किधर आहे, रुक. तुम्ही हिसडा देऊन पळू लागता. अरे भागता किधर आहे, देखते काय हो, पकडो उसको. तुमच्या होती एव्हा माणसांचा घोळका जमलेला आहे. तुम्हाला थांबावंच लागतं. आणि वरच्या खिडकीतून ती तरुणी तिकडून ओरडत असते, पकडो पकडो उसको, पकडो ओ भैया, पकडो उसको, पकड के रखो, छोडना नाही. ती कोणाकडून सर्वांना वर बोलावते. एव्हा 2 पोलिसही तिथे हजर झालेले आहेत. तुम्हाला घेऊन ते पोलीस आणि तो घोळका 4थ्या मजल्यावर जाऊ लागतो. हे काय चाललंय हेच तुम्हाला समजत नाही. तुम्ही बधीर होऊन गेला. मला सोडा, मी खून केलेला नाही, मला सोडा, मी खून केलेला नाही. हेच तुम्ही वेड्यासारखं परत परत ओरडत राहता. धरून ठेवलेलं असतानाही उसळ्या घेत राहता. जिन्याच्या पायऱ्यांवर तुमच्या बुटाला लागलेल्या रक्ताचे अधिकाधिक स्पष्ट होत गेलेले ठसे आहेत. पोलीस त्याविषयी एकमेकांशी काहीतरी बोलतात. ठसे खोलीच्या दाराशी फारच स्पष्ट झालेले आहेत. सगळे खोलीत घोळका करतात. मघाची ती तरुणी रडत बाजूला उभी असते आणि आता प्रेताच्या कुशीत ती सुरी असते, मगाचीच तुम्ही हाताळलेली. ही मगा प्रेताच्या कुशीत नव्हतीच. तेव्हा तरी ही तिच्या पर्स मध्ये. हो साहेब, हीच सुरी हा या माणसावर मगाशी उगारत होता. आणखी कोणी पाहिलंय? साहेब मी पाहिलंय ना. तुम्ही कुठे होता तेव्हा? मी पान घेत होतो ना साहेब, 120-300 स्पेशल पान घेत होता. कुठे? लोक पोलिसांना माहिती पुरवायला जातात. न राहून तुम्ही ओरडतात, नाही तो हा नाहीये साहेब, हा सगळा बनाव आहे साहेब, याची दाढी बघा खोटी आहे. काय खोटी आहे दाढी याची? आणि भान न राहून तुम्ही पुढे वाकून तुम्ही स्वतः प्रेताची दाढी ओढता. ती हलत नाही, ती खरीच आहे. लोक हसतात, पोलीस तुम्हाला मागे खेचतो. अहो साहेब, मग याच माणसाशी भांडण झालं आणि मग यानं याचा खून केला असणार. हो, लोक सगळी हकीकत अगदी सहज जुळवून पोलिसांना सांगतात. नाही हो, मी निरपराध आहे, मी असं करणं शक्यच नाहीये. मी या बाईला नुसतं घर दाखवायला इथं घेऊन आलो. हे गप्पे, खोटं बोलतो का साहेब? याला ना तुम्ही. तुमचा शब्दच कोणी ऐकून घेत नाही. साहब उनके देत ती तरुणी पुढे येते. ये आदमी मुझे इधर ले आया, 100 रुपया देगा करके बोला, लेकिन इसके पीछे ये आदमी आया और खोटं बोलते ही मी मुळीच घेऊन आलो नाही हिला. अहो हे हिचंच घर आहे. तुम्ही जीवाच्या आकांताने ओरडता, पण तुमच्या या विधानावर कोणाचाही विश्वास बसणं शक्य नाही. कारण खोली संपूर्ण मोकळी आहे. तिथे कुणीही राहत असल्याची एकही खोड नाही. नाही म्हणायला खोलीत एक पलंग मात्र आहे. तोपर्यंत आणखी पोलीस हजर होतात. इन्स्पेक्टर्स, फोटो वगैरे घेतले जातात. गाडीतून तुम्हाला लॉकअप मध्ये नेऊन ठेवण्यात येतं. त्या बंद कोठडीत तुम्ही विचार करत राहता. जे काही घडलं त्याचं तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटत आहे. सारं झालंच कसं? तुमच्यासारखा चांगला माणूस या घाणेरड्या गुन्ह्यात गुरफटला कसा? तुमचं चुकलं कुठं? तुमचा अपराध तरी काय? खून करून आधीच प्रेत दरवाजाशी उभं करून ठेवलं होतं यात शंका नाही. सुरी त्या तरुणीनं तुम्ही जिना उतरत असताना तिथं ठेवली असणार. आणखी एक गोष्ट नक्की, रस्त्यात भेटलेला माणूस आणि मृत मनुष्य एक नव्हते. हे प्रेत आधीपासूनच घरात होतं. त्याच्यासारखे कपडे केलेला, तशीच दाढी लावलेला, भुवया रंगवलेला तो माणूस वेगळाच होता. आणि तुम्ही रस्त्यातून पळू लागताच तुम्हाला गच्च पकडणारा आणि नंतर गर्दीत मिसळून गेलेला तो सुद्धा तोच असण्याची शक्यता आहे. आता त्याचे कपडे वेगळे होते, दाढी काढून टाकणंही सोपं होतं. म्हणजे तो एकूण माणूस आणि ही बाई यांचं एक कारस्थान आपसातल्या कारणासाठी तिसऱ्या माणसाचा खून करण्याचं 4थ्यावर आळ येईल अशा बेतानं. प्रश्न एवढाच की हे सारं जरी तुम्हाला कळून चुकलं असलं तरी तुम्ही ते कोणालाही पटवून देऊ शकणार नाही. वस्तुस्थिती तुमच्याशिवाय फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे आणि ती जाहीर होऊ न देण्यावर त्यांचं सारं आयुष्य अवलंबून आहे.
अहो प्रत्यक्ष तुमची पत्नी सुद्धा तुम्हाला सहानुभूती दाखवणार नाही. म्हणजे एका तरुणीला तुम्ही 100 रुपयांच्या बदल्यात फक्त एक पलंग असलेल्या रिकाम्या खोलीत एकटेच घेऊन गेला होता, हे ऐकल्यानंतरही ती तुमचा शब्द खरा मानेल का? अर्थात अजूनही तुम्ही एखादा चांगला वकील देऊ शकाल, तो विचार करून यात तुमच्या बाजूचा काही पुरावा शोधील सुद्धा, पण तुमच्या हकीकतीवर विश्वास ठेवणं प्रथम त्यालाही कठीण जाईल. म्हणजे दोन सारख्या कपड्यातली माणसं, सुरी नुसती पाहण्यासाठी हाताळणं, घराचा पत्ता दाखवण्यासाठी कुलूप उघडण्यापर्यंत सारं करणं, छे हे सारं कसं अगदी काल्पनिक जुळवल्यासारखं वाटतं, असंच तो म्हणेल. तरीही तुम्ही त्याचे अशील असल्यामुळे तो एक वेळ तुमचं सांगणं पटवून घेईल, पण कोर्ट त्यावर विश्वास ठेवेल का? तुम्ही गुन्हेगार आहात याला पुष्टी देणारे असंख्य पुरावे आहेत. अनेक लोकांनी तुम्हाला या माणसावर सुरी उगारताना पाहिलेलं आहे. ती स्त्री तुम्हाला बिलगलेली पाहिली आहे. तुम्ही तिच्याबरोबर इमारतीत शिरताना आणि नंतर खुनाच्या जागेपासून पळून जातानाही पाहिलेलं आहे. या उलट तुमचा यात काहीही संबंध नव्हता, याला फक्त तुमच्या शब्दांशिवाय दुसरं आणखी काहीच पुरावा नाही. तो तर बापडा मेलाच आहे. भांडणानंतर खून करण्या इतका वेळ नव्हता म्हणून खून आधी झाला होता असं म्हणावं का? पण तुम्ही इमारतीत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत मध्ये किती वेळ गेला? म्हणजे बघा, तिच्या गतीनं तुम्ही 4 जिने चढलात, मग तिचा पाय मुरगळला, तुम्ही थांबलात, मग ती अधिकच सावकाश जिने चढू लागली, मग चहाचा आग्रह, आभार, कुलपाशी खटपट, मग तिनं तुम्हाला बोलवलं, तुम्ही कुलूप उघडलं, प्रेतापाशी काही क्षण थांबलात. छे, वेळेच्या मुद्द्यात काहीच अर्थ नाही. सुरी तिच्याकडे दिली म्हणता, पण हे पाहिलं कोणी? हे पाहिलं कोणी? तुम्ही इमारतीच्या बाहेर असताना तिनं ती घेतली नाहीच, आणि जिन्यात घेतली तेव्हा सुद्धा तुम्हीच ती तिच्या पर्समध्ये ठेवली. म्हणजे तिच्यावर केवळ तुमच्याच बोटांचे ठसे उमटले. शेवटी तिनं ती प्रेतात खुपसून ठेवली हे खरं, पण बऱ्याच तरुणींप्रमाणे तिच्याही हातात एका चिमुकल्या रुमालाची घडी होतीच. नंतरही ती त्याच रुमालाने डोळे टिपत नव्हती का? तुमच्या बाजूचा एखादा पुरावा सापडून तुम्ही सुटणं हा एक चमत्कारच मानावा लागेल. पण समजा तो चमत्कार घडला आणि तुम्ही या आरोपातून सुटलात, तरी तुमच्यावर खुनाचा आरोप आला होता, हे कोणी विसरेल का? तुमची नोकरी तर जाईलच, पण तुमची पत्नी, मुलं यांची काय स्थिती होईल? तुमचं समाजातलं स्थान, तुमची आजवर सांभाळलेली पद. लक्षात घ्या, गुन्हेगार म्हणून सापडेपर्यंत प्रत्येक जण संभावित असतो, आणि उद्या सकाळी वृत्तपत्रात ही बातमी येतात, तुमचं संभावितपणा वृत्तपत्रात बातमी. म्हणजे ज्या बातम्यांवर एरवी तुमचा विश्वासच बसत नाही, अशा भडक घाणेरड्या बातम्यांसारखी बातमी. आणि असली कृत्य करणाऱ्या ज्यांना एरवी तुम्ही नरराक्षस म्हणता, त्यांच्या मालिकेत उद्या तुम्ही स्वतः. नाही, हे म्हणजे फारच भयंकर आहे, फार भयंकर आहे. हो नाही, इतकं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. असा प्रकार नुसता तुम्ही समजायचा आहे. रोज संध्याकाळी तुम्ही सुखरूप घरी येता, बायको मुलांशी मजेत गप्पा मारता, गुन्हेगारांशी तुमचा कधीही संबंध येत नाही. वास्तविक आता सांगितला तसा प्रकार हजारात का लाखात एकाच्याही वाट्याला येत नाही. मी आपली शक्यता सांगितली एवढीच.